बीएसटीच्या जी पतपेढी आहे त्या पतपेढीच्या निवडणुका या काही दिवसात होणार आहे. 19 अर्ज त्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जी बीएसटी युनियन आहे त्यांनी भरलेले आहेत. या संदर्भात निवडणुका एकत्र लढवाव्या किंवा कसं काय या संदर्भात आमची सुहास सावंत जे बीएसटी कामगार सेनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणी चालू आहेत. बोलणी अंतिम टप्प्यात आहेत पण अजूनही निर्णय झालेला नाही. 8 तारखेला विड्रॉल आहे. त्याच्या आधी आम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर घालून योग्य तो निर्णय त्याच्यावर करू. पण कुठेतरी आता ते सांगतात की युती झाली एका बाजूने, अजून पूर्णपणे युतीचं ते झालेलं नाहीये. सन्माननीय राजसाहेबांच्या कानावर आम्ही घालू. तो जो निर्णय घेतील तो आपल्याला निश्चितपणे कळेल. अनेक दिवसापासून बेस संदर्भात अनेक गोष्टी समोर येतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कशा प्रकारे काम चालू आहे बेस ही म्हणजे डब घ्यायला आली आणि त्यामध्ये आता तुमच्या दोघांची जर युती झाली तर कुठेतरी मला असं वाटतं तो विषय वेगळा आहे. या निवडणुका आहेत आपण नीट समजून घ्या. बीएसटीची जी पतपेढी असते कामगारांची जी पतपेढी असते पतपेढीच्या निवडणुका आहेत आणि बीएसटी हा प्रकार वेगळा आहे. आज जे कबूतर खाण्याला झालं खऱ्या अर्थानं हायकोर्टला गोष्टी आहेत. जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या दालनात गोष्टी होत होत्या तरीही आज जे आंदोलन झालं, आज जे तिकडे ताडपत्री काढण्यात आली, कसं काय गोष्टीकडे बघतो? मला असं वाटतं त्याच्यावर योग्य वेळी आम्ही प्रतिक्रिया देऊ. एवढं मात्र नक्की की ज्या पद्धतीने तो उद्रेक झाला, बघा आंदोलन करायचा सगळ्यांना अधिकार आहे. आम्ही आंदोलन करतो त्यामुळे तो अधिकार सगळ्यांना आहे. पण आंदोलन झाल्यानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल होतात. जसे आमच्यावर होतात तसे मला असं वाटतं सगळ्यांवर व्हायला पाहिजेत. आणि मला खात्री आहे की मुंबई पोलीस एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय करणार नाही. पण आज ज्याला फडणवीस साहेबांच्या राज्यात तरी असं होणार नाही असं मला खात्री आहे. पण आज ज्याला आपण कारवाई म्हणतो, जी खऱ्या अर्थानं मीरा रोडला घडलं, तुमचं आंदोलन होतं त्याच्या अगोदर लोकांना उचलण्यात आलं, त्यांना आता गाडीत टाकण्यात आलं. पण आज 1.5 तास पूर्ण गोष्ट सुरू होती पण कुठल्याच व्यक्तीवर कारवाई झाली नाही आणि याचं चित्र पण दिसलं. मला असं वाटतं मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि मुंबई पोलीस कारवाई करतील. एका समूहाला एक न्याय आणि एका समूहाला एक न्याय असं मुंबईत तरी होणार नाही अशी आम्हाला आशा आहे. बघूया पुढे काय होतंय. नांदेडणी गावातील हत्ती जी आहे तिचा विषय पुन्हा चर्चा झालाय. काल मुख्यमंत्री बैठक घेतली. मुख्यमंत्री सांगितलं की आम्ही वेळ आली तर आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ. कशा प्रकारे पाहत्या विषयाकडे? मला वाटतं मुख्यमंत्री ठरवतील त्याच्यावर आणि विषय तो न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय त्याचा योग्य तो निर्णय करेल. भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या स्वाती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेनेकडून देखील विरोध होते. आपण कसं पाहतो? मला असं वाटतं मला माहित नाही एक्झॅक्टली न्यायाधीश करायच्या आधी काय नियम असतात ते. त्या नियमांमध्ये हे बसतं की नाही बसत मला माहित नाही. पण नैतिकतेतून जर बघायला गेलं तर मला असं वाटतं एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता राहिलेल्यांनी स्वतःहून एवढी मोठी पद सांभाळावं का, ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा प्रश्न आहे. पुण्याचे जे आयुक्त महापालिकेचे त्यांनी मनसेला गुंड आहात तुम्ही असं एक वक्तव्य केलं. ते त्यांच्या ऑफिसमध्ये शिरले आणि त्यामुळे त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. पण कसं पाहताय गोष्टी? बघा कसं आहे, तुम्ही आयुक्ताला वेळ मागितली आणि आयुक्त देत नसतील तर कॅबिन मध्ये घुसणार नाही तर काय पूजा करणार का आयुक्तांची? आता आम्ही इथे मुंबईच्या आयुक्तांना वेळ मागतोय, ते आम्हाला वेळ देत नाहीयेत. मी तुम्हाला दाखवली, माझ्याकडे 6 पत्र आहेत. आम्ही आयुक्तांना वेळ मागतोय ते देत नाही. उद्या जर नाही दिली वेळ आणि आम्ही घुसलो तर मग गुंडा म्हणा नाही तर काही म्हणा. पण अशी गोष्ट का होताना दिसते की तुम्हाला वेळ का देण्यात नाही? तर आपण पुन्हा एकदा सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे स्पेशली महानगरपालिकांचे हे माजलेले आहेत आणि त्यामुळे लोकांना वेळ द्यायची नाही. आमचं काय आम्हाला कोण काय करणार या आविर्भावात आहेत. सध्याची 3 पत्र पण तुमची गेलेली आहेत, ते तुम्ही सोशल मीडियावर पण पोस्ट केली. एवढं असून सुद्धा हा बाजार फुटत का नाही? तेच मी तुम्हाला सांगितलं ना, माझ दुसरा याला दुसरा शब्दच नाहीये की आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही. हा माझ आहे. त्यामुळे अशा पद्धतीने वागतात. ठीक आहे, ते तसे वागतात तर आम्ही मग कसेही वागलो तर मग नंतर कोणी आम्हाला गुंड म्हणू नये एवढंच आमचं म्हणणं आहे.
धारावी प्रकल्पासाठी कुर्ल्यातील जी जमीन आहे मदर डेअरीची, त्या जमिनी संदर्भातील जे रहिवासी आहेत ते उद्या मोर्चा काढणार आहेत कुर्ल्यापासून वर्षा बंगल्यापर्यंत. आमचाही त्या मोर्चाला पाठिंबा आहे. आमचे विभाग अध्यक्ष तिकडचे जे आहेत तेही त्या मोर्चात सहभागी होणार आहेत. आमचे सगळे विभागातले कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक त्या मोर्चाला सहभागी होत. सतत आता सगळीच पक्ष जी बाकीची आहेत ती आता एकत्र अनेक आंदोलनात एकत्र येताना दिसत आहेत. त्या दिवशी शेकापच्या संपूर्ण मेळाव्याला मनसाध्यक्ष राज ठाकरे सगळ्यांसोबत होते. कुठलेही तर्कवितर्क न काढण्याचं तुम्ही सांगताय का? कारण एकंदर लोक नंतरचं बघतायत की हे पुढे जाऊन राजकारण एकत्र होताना दिसत. मला असं वाटतं पतपेढीच्या निवडणुका हा एक अतिशय वेगळा प्रकार आहे आणि मुंबई महानगरपालिका किंवा इतर निवडणुका हा अतिशय वेगळा प्रकार आहे. या संदर्भातला निर्णय राजसाहेब घेतील. इव्हन पतपेढीच्या ह्याच्या अंतिम निर्णय मी पुन्हा एकदा सांगतो झालेला नाही. हा सन्मान्य राजसाहेबांच्या कानावर आम्ही घालू आणि तेच त्याच्या बाबतीतला अंतिम निर्णय करतील. स्टेट इलेक्शन कमीशन ये कह रहे हैं कि वीवीपैट का इस्तेमाल आने वाले निकाय या स्थायी चुनाव में नहीं किया जाएगा, जिस तरह का संशय विधानसभा चुनाव में रहा, उसको देखते हुए इस चीज को कैसे देखते? I think if they want to be transparent regarding all these things, they have to use VVPAT. Why they want to create a fuss about this? Why VVPAT not for the local election? That is our question. If at all election commission want to pose that they are transparent in their process, they have to use VVPAT. सर हाच मुद्दा मराठीमध्ये या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट नसणार आहे यावर निर्णय झालेला आहे निवडणूक आयोगाकडनं. कसं पाहताय? मला असं वाटतं निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे होते हे नुसतं बोंबलत बसण्यापेक्षा ते दाखवणं पण महत्वाचं आहे आणि ते दाखवायची संधी आहे. मग काहीतरी पुष्कळ नियम काढून की व्हीव्हीपॅट वापरणार नाही वगैरे कशाला? तुम्हाला जर तुमची प्रक्रिया जर पारदर्शक आहे तर तुम्ही ते दाखवायला पाहिजे ना. नुसतं बोलून होत नाही, ते कृतीतनं पण दिसावं लागतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.